नमस्कार मंडळी, कशी काय सगळे मजेत ना? तर मंडळींनो, खूप दिवसापासून आपल्या चॅनलवरती एकसुद्धा व्हिडिओ अपलोड केलेली नव्हती. तर म्हटलं आज विषयसुद्धा चांगलं भेटलो आणि सगळे गावकरीसुद्धा एकत्र जमा झालेले. म्हटलं एक व्हिडिओ करूया, म्हणून मी एक शूट करू घेतलं आहे. तर मंडळींनो, शूट करता करता लगेच तुम्ही बघू शकताच विषय नक्की काय आहे तो तुमका आता सांगतोय. या सावळाखाली होतो साप. तर अर्धो पाऊण तास झालो आणि त्याच्यानंतर सर्पमित्र आपले हजर झालेले होते. आणि एक चांगली गोष्ट म्हणजे आज आपल्या गावकऱ्यांनी ठरवल्याने की ह्या सापाक मारायचं नाही, म्हणून सर्पमित्रांका आपण बोलावला आणि सर्पमित्र इले आणि बघता क्षणी त्यांनी लगेच त्या सापाक पकडल्याने आणि रस्त्यावरती घेऊन गेले. तर मंडळींनो, पुढची गोष्ट तुम्हीच बघा काय नक्की झाला त्या. तर मंडळींनो, ह्या सर्पमित्र काकांचं नाव राजेंद्र पारकर असा आणि आमच्या गावापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर त्यांचा घर असा. तर आमच्या गावातल्या गावकऱ्यांनी एक फोन केल्याने आणि त्या एका फोनवर हे कसलोही विचार न करता लगेच आमच्या गावात हजर झाले आणि ह्यो विषारी नाग नावाच्या सापाक पकडण्यात ते यशस्वी ठरलेले असत. तर मंडळींनो, आजचा व्हिडिओ टाकण्याचा उद्देश एवढंच असा की आपल्याक बऱ्याचशा ठिकाणी असे सरपटणारे प्राणी वगैरे दिसतात, पण आपल्या मनात एक लगेच विचार येतात की आपण एका मारून टाकायचा, त्याका जीवितहानी करताव आणि लगेच त्याका मारून टाकताव. तर आपल्या गावातल्या गावकऱ्यांनी आज तसा न करता, एवढे माणूस होते पण त्यांनी त्याका मारण्याचा विचार न करता त्या सापाक सर्वांनी जीवनदान दिल्याने आणि नकळत का होईना त्यांच्या सगळ्यांच्या आपल्या गावकऱ्यांच्या हातून एक चांगला काम घडलेला असा. मंडळींनो, जवळजवळ अर्धो ते पाऊण तास या सापाक आपल्या गावातल्या गावकऱ्यांनी थांबून ठेवलेलो होतो. तर मंडळींनो, तुमच्यासुद्धा गावात जर साप वगैरे सरपटणारे प्राणी जर इले तर लगेच सर्पमित्रांका फोन करा आणि त्या प्राण्याक जीवितहानी न करता त्यांना पकडून घेऊन जाऊक सांगा. तर आजच्या व्हिडिओत एवढाच. परत भेटूया वेळ भेटत तेव्हा पुढच्या व्हिडिओ. बाय बाय, धन्यवाद.